गव्हाचे पीठ घरात असेल ना, तर आजच ही रेसिपी करून पहा. तेलात गव्हाचे पीठ घालून असा भन्नाट पदार्थ तयार होतो, की चव घेतल्यावर तुम्हीही म्हणाल, "अरे वा, हे आधी का नाही करून पाहिलं?" एकदा बनवलं, की आठवड्यातून 3 वेळा तर नक्कीच बनवाल. चला, पाहूया चटपटीत तिखट पुऱ्या कशा बनवायच्या. जर तुम्हाला कीर्तीज मसाले ऑर्डर करायचे असतील, तर इथे दिलेल्या नंबरवर पटकन जायचं आहे आणि WhatsAppला हाय पाठवायचा आहे आणि तिथून तुम्हाला मसाले बुक करायचे आहेत. ठिकाणी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया. आता इथं बघा सर्वप्रथम आपल्याला मी इथं तुम्हाला पीठ दाखवणार आहे म्हणजे सांगणार आहे कोणते कोणते लागणार आहेत. तर इथं 3 वाट्या गव्हाचं पीठ लागणार आहे. आता मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला काही म्हणजे वाटण करावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण आणि 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि नंतर घेतलेले आहेत 2 चमचे पांढरे तीळ, कसुरी मेथी घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि सर्वात महत्त्वाचं सिक्रेट आपल्या तिखट पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी इथं लागणार आहे आपल्याला तेल. तर 4 चमचे तेल घेतलेलं आहे. आता इथं सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरला आपल्याला थोडंसे वाटण तयार करायचं आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या 15 ते 20 आणि थोडंसं मीठ आणि 1 चमचा जिरे घालायचे. मिक्सरला फिरवून घेऊया. आता इथं मिक्सरला वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे. आता वाटण तयार झालेलं आहे. आता ते बाजूला ठेवूया आणि आपण इथं मोठे एक ताट घेऊया. आता ताटामध्ये आपल्याला 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं जे होतं की नाही, तर ते घ्यायचं आहे आणि पीठ बघा आता कोणी चाळून घेतं, कोणी नाही. तर कारण कसं मी एका अगोदर चपातीची रेसिपी अपलोड केलेली होती, तर मला तिथं बऱ्याच ताईच्या कमेंट आल्या होत्या, की गव्हाचं पीठ चाळू नये. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे, जर जर तुमचं म्हणजे पीठ दळताना एकदम बारीक जर दळलेलं असेल ना, तर चाळायची काहीही गरज नाही आणि जर कधी लहान-मोठं दळण्यात येतं, मग त्याच्यासाठी त्याच्यात एखादी कणी वगैरे राहते, तर त्याच्यासाठी मी चाळून घेतलेलं होतं. आता बघा इथं मी सर्व म्हणजे पिठं घेतलेली आहेत ताटात आणि त्याच्यामध्ये बघा थोडीशी हळद घातलेली आहे आणि नंतर काय केलेलं आहे, जे आपण तेल घेतलेलं होतं, तर ते तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे याच्यामध्ये. तर तिखट पुऱ्याचं हेच म्हणजे सर्वात महत्त्वाचं सिक्रेट आहे. तर यानेच आपल्या जी तिखट पुऱ्या बनवणार आहोत, तर त्या एकदम अशा खुसखुशीत बनतात. आता हे आपण कोरडेच जिन्नस काय करूया, चांगलं असं हातावर पीठ हे चोळून हे एकजीव करून घेऊया. म्हणजे जे पिठात हे तेलाचं जे मोहन आहे, तर ते चांगलं मोहन त्याला लागलं जातं, तरच आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतात. आता इथं बघा पिठाचं मोहन चांगलं झालेलं आहे देऊन आणि नंतर जे आपण मिक्सरला वाटण तयार केलेलं होतं हिरव्या मिरचीचं, तर ते याच्यामध्ये घालूया. तुम्ही एकदा या पद्धतीने तिखट पुऱ्या नक्की बनवून बघा. जर तुम्हाला कुठं प्रवासात वगैरे जायचं असेल, तर ह्या 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतात. आता इथं बघा पिठामध्ये मसाला घातलेला आहे. नंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर, नंतर कसुरी मेथी घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्वात महत्त्वाचं मला एक तुम्हाला सांगावसं वाटतं, तर याच्यामध्ये हळदीचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा. हळद जास्त घालू नका. हळद आपल्याला थोडीशीच घालायची. तर याच्यासाठी घालायची आपण ज्यात पुऱ्या तळणार आहोत म्हणजे बनवणार आहोत, तर त्या तळताना काय होतात, मग त्याचा असा लाल रंग येतो. मग त्याच्यामुळे पुऱ्याला चांगला रंग येत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला हळदीचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं आहे. तुम्हाला पीठ जास्त असं पिवळसर दिसणार नाही, पण पुऱ्या तळल्यानंतर कलर असा त्याचा खूप सुरेख असा येतो. तुम्हाला पुढे दिसणारच आहे. आता याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथं पीठ मळून झालेलं आहे. आता हे आपल्याला जवळपास 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे. तर चला पीठ आता बाजूला ठेवूया. आता इथं 10 मिनिट झालेलं आहे आणि पीठ मस्त असं थोडंसं बघा भिजलेलं आहे. आता जास्त वेळ पण हे पीठ आपल्याला भिजून द्यायचं नाही बरं का. कारण याच्यामध्ये आपण चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ. आता हे जर तुम्ही जास्त वेळ जर भिजून दिलं, तर मग काय होईल हे पीठ असं जास्तच पातळ होईल. नंतर आपल्याला पुऱ्या बनवता येणार नाहीत. आता इथं बघा आपल्याला पिठाचा असा एक गोळा तोडून घ्यायचा. आपण चपातीला जेवढा गोळा घेतो की नाही उंडा, तर तेवढाच घ्यायचा आणि आता ह्या पुऱ्या तिखट पुऱ्या जे आपण आज बनवणार आहोत, तर त्या एकसारख्या पुऱ्या कशा बनवायच्या? तर सर्वात महत्त्वाची एक टिप सांगणार आहे.
तर ती आपण पाहणारच आहोत पुढं कोणती टिप्स आहे ती. आता इथं बघा पिठाचा कोंडा घेतलेला आहे आणि पोळपाटावर आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला वाटत असेल, की हे पीठ चिकटेल की काही लाटताना, तर अजिबात चिकटत नाही. तुम्हाला इथं कोरडं पीठ लावायची अजिबात गरज नाही आणि जर तुमचं पीठ थोडंसं सैल जर वाटत असेल ना, तर तुम्ही कोरडं पीठ गव्हाचं घेऊ शकतात. अगदी एकदाच तो पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये भुरभुरून घ्यायचा आणि लाटून घ्यायचं आणि अगदीही म्हणजे आपण चपाती जशी लाटतो की नाही, तर तशी मोठी चपाती लाटून घ्यायची. फक्त चपाती जेवढी आपण पातळ लाटतो, तर तेवढे पातळ आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची नाही या पिठाची. कारण आपण तिखट पुऱ्या बनवणार आहोत. तर आता पुऱ्या बनवायच्या म्हटलं, की त्या अशा टम्म फुगलेल्या हव्या आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, चपातीपेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. जर तुम्ही जास्त पातळ जर पुऱ्या बनवल्या ना, चपाती लाटून घेतली, तर मग काय होतील त्या कडक बनतील आणि जर तुम्ही जास्त जर जाड लाटली चपाती म्हणजे चपातीच्या पुऱ्या जर तुम्ही कट केल्या ना आणि त्या तळल्यानंतर मग त्या काय होतात एकदम अशा मऊ राहतात, पण त्या अशा जास्त तेलकट होतात. तर मग त्या अशा खुसखुशीत होणार नाहीत. तर बघा आता इथं सर्वात महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे बघा एकसारख्या पुऱ्या येण्यासाठी मी इथं बघा एक वाटी घेतलेली आहे आणि वाटी किंवा ग्लास किंवा तुम्ही एखाद्या प्लेटने वगैरे तुम्ही कट करू शकतात. तर एकसारख्या इथं पुऱ्या अशा आपल्याला घ्यायच्या आहेत कट करून. तर मी इथं एक गोल वाटी घेतलेली आहे आणि त्या गोल वाटीच्या सहाय्याने बघा एकसारख्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. म्हणजे चपाती लाटून घेतली आणि त्या वाटीच्या सहाय्याने कट करून घेतलेल्या आहेत. आता जर तुम्हाला दोघी जणी करणार असाल ना, तर तुम्हाला पटपट, पटपट अशा एक जणीने कट करून द्यायच्या, एक जणीने तळायला चालतं. जर तुम्ही एकच जण म्हणजे एकटीच जर करणार असाल ना, तर मग काय करायचं 10-12 पुऱ्या एकदाच अशा बनवून घ्यायच्या एका ताटात. एकदाच तुम्ही जास्त पण बनवून घेऊ नका किंवा ठेवू नका. नंतर काय होईल याच्यामध्ये आपण हरभरा डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, तर मग त्या चांगल्या अशा टम्म फुगणार नाहीत. तर त्याच्यासाठी आपलं 10-12 किंवा 8 ते 10 पुऱ्या लाटून घ्यायच्या. आणि नंतर त्या तळून घ्यायच्या. नंतर तळायच्या झाल्यानंतर नंतर 10-12 लाटून घ्यायच्या. म्हणजे चपाती लाटायची त्याच्या कट करून घ्यायच्या 10-15 किंवा 10-12 नंतर तळायच्या. तर असं केलं तर पटपट होतात. आणि बघा इथं आता तेल चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे. तर अगोदर थोडंसं पिठाचा गोळा त्याच्यात टाकला म्हणजे थोडंसं पीठ टाकून बघितलं. पटकन तळून वर आलं, बुडबुडे आले की समजायचं तेल मस्त गरम झालेलं आहे. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पुरी सोडायची आहे. आता इथं पाहू शकतात पुरी तेलामध्ये टाकली, की आपल्याला गॅसची फ्लेम काय करायची आहे, थोडीशी वाढवायची आहे आणि तेलात पुरी टाकल्यानंतर आपल्याला लगेच पलटी करायची नाही आणि नंतर आपल्याला मध्यम गॅस ठेवायचा आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम जर एकदम कमी जर केली ना, तर मग आपल्या पुऱ्या चांगल्या तळणार नाहीत आणि त्यात अशा जास्त तेलकट होतात. तेलकट होतील त्याच्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला जास्त कमी पण ठेवायची नाही आणि जास्त पण नाही, मध्यम आचेवरच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि पुरी तेलात सोडली, की लगेच आपल्याला पलटी करायची, अजिबात घाई करायची नाही. अगदी काही मिनिट किंवा काही सेकंद थांबायचं आहे आणि ती पटकन अशी काय होतं फुगते आणि बघा तेलामध्ये सोडली, की बघा तुमच्या लक्षात आलं असेल तेलामध्ये सोडली, की पटकन लगेच असं तेल तरी सुरुवातीची पटकन एवढी पुरी तळली नव्हती म्हणजे टम्म फुगली नव्हती. तर आणि बघा दुसरी तेलामध्ये पुरी सोडली, की तेलात सोडली, की लगेच अशी टम्म फुगलेली आहे. तर आहे की नाही रेसिपी सोपी? तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. मी आपल्या चॅनलवर अशाच झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी अपलोड करत असते. त्यासाठी साइडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा. तर बघा इथं भरपूर अशा म्हणजे मी सगळ्याच पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर अगदी एक टोपलं भरून बघा जवळपास 3 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी चणा डाळीचं पीठ याच्यापासून जवळपास 50 ते 60 छोट्या आकाराच्या पुऱ्या बनून तयार होतात. तर इथं पाहू शकता ते एकदम अशा टम्म फुगलेल्या खमंग आणि खुसखुशीत आपल्या तिखट पुऱ्या इथं बनून तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त मित्र शेअर करा